भगवान काय म्हणतायत, श्रीकृष्ण काय म्हणतात ऐका. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, यायचं असेल तर या. गोपाळ समोर बसले आहेत, जसं तुम्ही बसलात आहेत का नाही अशा पद्धतीने गोपाळ समोर बसले आहेत. आणि भगवान श्रीकृष्ण असे माझ्यासारखे उभा आहेत आणि गोपाळांना सांगतायत यायचं असेल तर या. कुठं? अवघे माझ्या मागे, माझ्या पाठीमाग. मोठ्यांची लक्षणं आहे का? ही मोठी माणसं अशी असतात. देव म्हणले आहेत का चला बरं माझ्या सोबत चला, नाही माझ्या पुढं चला, अजिबात नाही. कुठं सांगितलंय? अवघे माझ्या, म्हणजे जी पाठीमाग चालवतात ती कोण होतं? म्हणजे मोठ्यांची लक्षणं आहेत ही. दाबादाबी करणं ही, आपण मेलो टेटस ठेवून पत्रवळ्या उचलून, ही बारकल्यांची कामं. आणि मोठ्यांचं काम काय? फक्त माल, जिथं गर्दी असेल मॉप असेल तिथं मोठे आलेच म्हणायचं. तशा पद्धतीने भगवान श्रीकृष्णाचं काम आहे. या आलं तरी दमच टाकतात येत ना गोपाळांना. यायचं असेल तर या, अवघे या, लगेच या. या आलं तरी या रे लागे. लागे या शब्दाचा अर्थ आहे लगेच, तात्काळ यायचंय, लवकर यायचंय, सगळ्यांनी यायचंय. पण पेंद्या जरा थोडा आगाव होता माझ्यासारखा. सगळीच माणसं ऐकण्यासाठी आलेली नसतात बरं का. म्हणजे कीर्तन असू द्या, मिटिंग असू द्या, कोणतीही गोष्ट असू द्या, सगळी माणसं ऐकण्यासाठी आलेली. आज इथं पण कीर्तनाला काही जेवाय आले असते, काही महाराज कसा दिसतोय लय लांबून यायचंय बघाय आले असते, आवाज कसा आहे ऐकाय आले असतील, काही मृदंग ऐकायला आले असतील, काही विनोद ऐकायला आले असतील. एक एक गोष्टी प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळे आहेत. काही गायन ऐकायला आले असतील, काही चोपदारांना बघायला आले असतील. प्रत्येकाच्या मनामध्ये भावना भिन्न आहे, बरोबर आहे. तशा पद्धतीने पेंद्याच्या मनामध्ये पण काय देवा म्हणले, याला तरी या रे लागे नाव घे माझ्या मागे मागे. सगळ्यांना बोलवतायत, पेंद्या लागला बोलायला. आणि पेंद्या जसा बोलायला लागला तसं बाकीच्यांनी गोपाळांनी परत पाठिंबा दिला पेंद्याला. बोल पेंद्या, आज बेच नाही, होऊन जाऊ दे म्हणले, पडू नाही तर जिकू पण उभं राहायचं. पेंद्याला पाठिंबा दिला बाकीच्या गोपाळांनी, आणि गोपाळांनी पाठिंबा दिला. वजन वाढलं. पेंद्या म्हणला चला गुवाहाटीला. पेंद्यांनी सगळे गोपाळ गोळा केले, डायरेक्ट गुवाहाटी गाठली. त्या पेंद्या सांगतोय बरं का मी, मीटिंग घेतली. म्हणले काय हे देव नादवतोय आपल्याला. यालं तरी या रे लागे नाव घे माझ्या मागे, आपल्याला दम देतोय म्हणले. बोल म्हणले पेंद्या. पेंद्या बोलायला लागलाय भगवान श्रीकृष्णाला. ऐका, हे देवा काय दिलं रे आजपर्यंत? 7 अवतार आम्ही तुमच्या सोबत आहे. काय दिलं आतापर्यंत? नुसतं या म्हणतोय पाठीमाग. मला सांग म्हणले देवा, 7व्या अवतारामध्ये तो आजपर्यंत कोणाला काय मिळवून दिलंय? संवाद चालू. पेंद्या बोलायला लागला. काय दिलंय रे देवा तो आजपर्यंत? अरे सक्का भाऊ आहे तुझा लक्ष्मण. कोण आहे? लक्ष्मण. काय किती वनवास, किती त्रास आहे. 14 वर्ष तुझ्यासोबत वनवास. माघारी आल्याच्या नंतर मी छत्री धरायलाच ठेवला ना तू. भावाला काय दिलंय? भावाला सगळा माल तू घेतला. पेंद्या लागला बोलायला. भगवान म्हणले बोल. झालंय का पेंद्या? नाही म्हणले, आत्ता शिकत मी पहिली फाईल ओपन केली सचिन दादा, आत्ता शिक पहिली फाईल ओपन केली, अजून बऱ्याच फाईलीत देवा. काय दिले मला सांग, तुझ्या भावाला काय दिले? भावाचं जाऊ दे रे, स्वतःच्या धर्मपत्नीला बायकोला काय दिले मला सांगा. 14 वर्ष वनवास सीतेला होता का? होता का? राजकन्या नाही सीता आई साहेब, पण जावं लागलं. रामायण पाहिल्याच्या नंतर अलका कबूलचा पिक्चर बघितल्यासारखं वाटतं. वाटतो का नाही? बरोबर आहे. सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी येतं. अख्ख्या रामायणामध्ये एकदा तरी सीता आई साहेब म्हणले नाहीत का मी म्हणून नांदले? म्हणले का? मी म्हणून नांदले, मी म्हणून टिकले, मी म्हणून या ठिकाणी राहिले, संसार मी म्हणून केला, म्हणले का? आत्ताच्या बाया अर सांगायच नको. एक जण असं मीटिंग मध्ये बसला, गावामध्ये मीटिंग चालली, गावचा विकास वगैरे कसा करायचा काय नाही याची मीटिंग चालली. घरून फोन आला, हॅलो. त्यांनी उचललं. ते म्हणला रिंगटोन आहे काय बाबा हे असं? हॅलो. ते म्हणला बोल ना. बोल ना म्हणल्यावरती म्हणले काय करताय तुम्ही? म्हणला मीटिंग चालू आहे, गावचा विकास करायचा आहे आम्हाला. ग बसा, पटकन घरी या, गॅस संपलाय. लगेच बोलून दाखवतात. मी ही सांगतोय तुम्हाला, माझ्या आई साहेबांनी बोलून दाखवले. कधी दाखवले आई बोलून? एक ओवी दाखवा मला सीता आई साहेबांची. मला दुःख झाले, मला त्रास झालाय, अशी एक ओवी सुद्धा आपल्याला सापडणार नाही. किती त्रास सहन केला.
पेंद्या बोलायला लागलाय, सांग देवा काय दिलंस तू तुझ्या धर्मपत्नीला. अरे जाऊ दे, हनुमंतरायांचं उदाहरण घे. पेंद्याने एक 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 फायली ओपन केल्या. रामाला सीता मिळाली म्हणले, बिभीषणाला लंका मिळाली, हनुमंतराय शेपटी मध्येच जळाली. विनाकारण किती उड्या मारावं लागले ते हनुमंतरायाला. 1 रुपयाचं इन्कम नाही रामायणामध्ये. आहे का? आहे का? नाही, अजिबात नाही. किती माझ्या हनुमंतरायांनी पण किती त्रास सहन केला रे. काय दिलं तू आतापर्यंत? बोल विठ्ठल. ऐका, पत्रकार परिषद चालू आहे ना, बोलायला लागलाय पेंद्या. पेंद्या बोलत असताना देवानं ऐकून घेतलं. बास म्हणले पेंद्या, तू सगळंच आता माझा पान उतारा करायला लागला, सगळ्याच गोष्टी फायली ओपन करायला लागला तू. ऐक, तुझं उत्तर देतो म्हणले. उत्तर देतोय महाराज. भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात आहेत आणि सांगतायत, आजपर्यंत मी कितव्या अवतारापर्यंत होतो तुमच्या सोबत? 7व्या अवतारापर्यंत. बरोबर, 7व्या अवतारापर्यंत. आणि तुमच्याच व्यक्तीनं, तुमच्यातल्या संतातल्या व्यक्तीनं लिहून ठेवलंय, त्या पद्धतीने मला वागावं लागलंय. रामायणामध्ये काय वागावं लागलंय? तुमच्याच ऋषींनी, वाल्मिक ऋषींनी लिहून ठेवलंय, त्या पद्धतीने मला वागावं लागलंय. बोलिले वाल्मिक तैसे बोलिले वाल्मिक सांगतायत ज्या पद्धतीने. अरे तुमच्यातलाच गडी होता, संत होते. वाल्मिक ऋषी ज्या पद्धतीने बोलले त्या पद्धतीने मला वागावं लागले 7व्या अवतारापर्यंत. तरी पण भगवान स्वतःच्याच मुद्द्यावरती ठाम आहेत. अभंगाचं पहिलं चरण, la
याल तरी यारे लागे अवगे माझ्या मागे मागे. टाळी वाजवली तरी चालतं बरं का गायकांना दाद देण्यासाठी. एकदा वाजवा. तुम्हाला नेमकं झालंय काय का भुका लागले ते तुम्हाला? मी इतका लांबून प्रवास करून आलोय, सगळ्यांनी टुळटुळू बघत येत नुसतं माझ्याकडे. एक जण असंच माझ्या कीर्तनात समोर बसलो होतो, महाराज समोर बसला आणि टाळी वाजवत नाही, काहीच नाही. म्हणलं का बाबा टाळी वाजवत नाही? ते म्हणला माझ्यावर कर्ज आहे. मग आम्ही फेडाव काय गायबाने? तुझ्यावर कर्ज आहे? येतात किती जातात किती ह्याचा हिशोब ठेवला पाहिजे ना. 10 कमावतो आणि इच्छिप येतो, कर्ज होईल नाही तर काय होईल? बरोबर आहे का चुकीचं आहे? तुका म्हणे ताळा त्याची नाही अवकळा. कीर्तनात आले फ्रेश बसायचे. विठ्ठल एवढंच साधन आहे कीर्तन. हे एकमेव साधन आहे. माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या धर्माचा आहे पाहिलं जात नाही. मांडीला मांडी लावून बसतोय. भाऊ बोलणारे जरी नसले, ऐका, सख्खे भाऊ अजिबात बोलणारे जरी नसले, एका मंडपामध्ये येतात. एक जण भात वाढतो, एक जण भाजी वाढतो. अरे न बोलणारी माणसं असू द्या, ती धर्म मंडपामध्ये येतात. एवढी सभा जर का नेत्याला घ्यायची म्हणलं तरी 1,00,000-2 लाख रुपये खर्च येतोय. कोण माणसं एकत्र यायला तयार आहेत का? आता या कलियुगामध्ये पैसे देऊन सुद्धा माणसं भेटत नाहीत, येतच नाहीत. बघा तुम्ही नेते मंडळीला विचारा, जिथं सभा असते का नाही, पत्रकारांपाशी ती लोक वाजते असं नेत्यात सुद्धा वाजवून टाकतात. 500 ठरलं होतं आणि 300 दिलं. म्हणजे लोक एक होतच नाहीत महाराज कुठंच. एवढाच फक्त धर्ममंडप आहे. या धर्ममंडपामध्ये मेळविली मांदी वैष्णवांची. खरा चमत्कार ज्ञानोबरायांचा. भिंत चालवली, रेडाचा वेद बोलायला लावलं, अजिबात नाही महाराज. मेळविली मांदी वैष्णवांची. आज तुम्ही आम्ही एकत्र येतोय का नाही, मांडीला मांडी लावून बसतोय, सद्विचार ऐकतोय, नामचिंतन करतोय. संतांचे आपल्यावरती असणारे उपकार आहेत. विठ्ठल भगवान स्वतःच्या मुद्द्यावरती तरी पण ठाम आहेत. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. तरी पण म्हणतायत अरे 7व्या अवतारापर्यंत मला देता येत नव्हतं. ज्या पद्धतीने वाल्मिक ऋषी बोलले त्या पद्धतीने मला वागावं लागलं. इथून पाठीमागचे अवतार घेण्यासाठी होते, आता अवतार माझा देण्यासाठी आहे. 8वा अवतार देण्यासाठी. मग तुम्हाला आता जर का पाठीमाग आला तर आता तुम्हाला पुरे म्हणेल तोपर्यंत देणार आहे अभंगाचं 2रं चरण. सांगतात आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पुरे म्हणाल नको म्हणून तोपर्यंत देतो. आणि आजपर्यंत मला सांगते तुम्ही पुढं काही कमी केलंय हो?
गोपाळांना पण दही दूध लोणी सगळ्या गोष्टी दिल्या. आणि त्यानंतर वारकऱ्याला पण काय कमी आहे? ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. अशा पद्धतीने वारकऱ्याचं पण जीवन आहे. वाद चालू आहे कोणाचा? भगवंताचा आणि पेंद्याचा, गोपाळांचा. एक गोष्ट तुम्हाला सांगतो ऐका, देवासोबत वाद जरी केला भक्तानं, वाद वेगळा आणि संवाद वेगळा. लक्षात घ्या, संवाद वेगळा आणि वाद वेगळा. भक्ताने वाद जरी केला देवासोबत तरी देवाला आवडतो. महाराज सांगतात, करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद. आनंद भेटतो देवाला. भक्ताने आपल्यासोबत भांडलं, याच्या पुढे जाऊन बोलू का, शिव्या जरी दिल्या तरी आनंद भेटतो देवाला. एवढा अधिकार भक्ताचा असतो. जशा पद्धतीने पेंद्या बोलला ना तशा पद्धतीने ऐका, माझ्या जनाबाईवरती चोरीचा राग आळा आला. सचिन महाराज, काय झालं? चोरीचा आळा आला. भगवंताला भक्तांनी भांडलं तरी देवाला आवडतं. मी हे तुम्हाला सांगतो, चोरीचा आळा आला. चोरीचा खरं सांगा, आळा आलता का आणला होता? बरं बोला, आणला होता म्हणले. बरोबर आहे बाबा, आणला होता. खरं आहे, आणला होता. हो, कुणी आणला होता? देवानीच आणला होता. देव परीक्षा घेतो भक्ताची, बरं का, लक्षात ठेवा. भक्ताची परीक्षा घेत असतो देव. चोरीचा आळा आणला. चोरीचा आळा आणल्यावरती जनाबाईने देवाचा हात धरला. देवाला म्हणले, देवा मी नाही चोर, तूच चोर आहे. हा धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. जय श्रीराम. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूया चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधूया चोर. ओ हरी ओ. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. देवाला हाताला धरलं. चोरीचा आळा आणला होता. मी तुम्हाला सांगतोय ऐका. मला सांगा, खरंच देव सगळं दळण दळत असेल का? हो, जनाबाईच्या घरी दळत असेल का? अजिबात नाही. हो, मोठ्या माणसाची कामं कशी असतात? नाजूक असतात. फोटोपुरतं काम असतं मोठ्या माणसाचं. वृक्षारोपण गावामध्ये असू द्या, आपल्या गावामध्ये जर का वृक्षारोपण असलं, मोठाले नेते जे असतात इथं, झाड आणणारी वेगळी, खड्डा खाणारी वेगळी, त्यात झाड ठेवणारा वेगळा. आणि हो मोठा असतोय का, तो जातो फक्त पाल्याला हात लावतो. काय करतो? पाल्याला हात लावतो. पत्रकार फोटो काढतात, व्हायरल करतात. यांनी केले जबरदस्त वृक्षारोपण. घिबर टिकाव म्हणाव, खान जरा नाही नाही. तशा पद्धतीने देवाचं पण काम आहे. म्हणजे दाबादाबी ही पहिल्यापासूनच आहे, बरोबर का? मोठी माणसं जी असतात तिथं, आणि जी दाबादाबी करतात तीच मोठी होतात. माझी भाषा समजते ना तुम्हाला? म्हणजे दाबादाबी म्हणजे आपल्यापेक्षा जे लहान लोक आहेत त्यांच्यावरती वर्चस्व गाजवणं, या पद्धतीने. तसं देवाने पण घरी गेले, चोरीचा दळण थोडंसं दळलं, फोटो पुरतं म्हणा ना. लय देवाची बाजू तुम्ही पण घेऊ नका बरं, थोडी तरी संताची बाजू घ्या ना. संतांचा काही विचार आहे का नाही? जनाबाईंनी ज्यावेळेस चोरीचा आळा आलाय, मला सांगा, वैजयंतीची माळ, मोठ्या मोठ्या ज्या माळ आहेत त्या जनाबाईच्या घरी राहिल्या. तुळशीची माळ का नाही राहिली? जाणून बुजून केलंय ना हे. आपला पितांबर जो आहे तो जनाबाईच्या घरी ठेवलाय. आणि जनाबाईची वाकळ जी गोदडी असते, काय म्हणतात इकडं, पांघरून घेतात ते, शिवतात, त्याला काय म्हणतात? गोदडी. गोदडी हाताने शिवली जाते. आताच्या नवीन पोरीला नाही कळायचं आता गोदडी वगैरे कशाच कळतात तेव्हा. गोदडी अंगावरती टाकली देवाने. बरं, एवढी तरी जाणीवपूर्वक ही गोष्ट केलेली ना. जनाबाईच्या घरून नामदेवरायांच्या घरापासून मंदिरापर्यंत जाईस तोपर्यंत एवढं पण देवाला कळलं नसन का ही नेमकी गोदडी कोणाची आहे? प्लॅनिंग आहे का नाही? ठरवून केलेलं आहे का नाही? गेम आहे का नाही? टाकली, अंगावरती टाकली. बरं, गेल्यानंतर काढून गप कपाटात ठेव ना. नाही नाही, खांद्यावरती टाकून करकटेवरती उभा उभा कसा राहिला? ही काय असा राहिला कसा राहिला? आणि गावात बोबाटा झाला. जनाबाईची चोरी, देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली.
आणि ही बोबाटा करणारी चर्चा करणारी एक वर्ग ठरलेला असतो बरं का. प्रत्येक गावामध्ये असतो हे चर्चा करणारा, कुटाळक्या करणारा, त्याला म्हण पाराव बसणारी, पुलाखालची, टपरीवरली, ही एक वर्ग ठरलेला असतो. तुम्हाला एक गोष्ट सांगू, चर्चा झालीच पाहिजे. ज्या वेळेस आपली चर्चा पाठीमागं होत असते ना, त्यावेळेस लक्षात घ्यायचं आपण कुठंतरी रेंज मध्ये आलोय. काय झाले, आपले कुठंतरी वजन वाढलंय या समाजामध्ये. 100% समाज एका व्यक्तीला कधीच ग्राह्य धरू शकत नाही. 100% समाज एका व्यक्तीला कधीच मान्य करू शकत नाही. देव असू द्या, संत असू द्या, किंवा नेता असू द्या, महाराज असू द्या, लोक ही नावं ठेवतातच. आणि 100% हे आपल्याला मानावं अशी शहाण्याने कधीच अपेक्षा ठेवायची नसते. काय खरं घालायचंय का 100%? 51% वरती सरकार येतं इथं, 51% वरती येतंय. निवडणुका ज्यांना लढवायच्या त्यांना मी सोप्पा सल्ला सांगतो, काम भीम बंद करा. काम लय केल्यावरती लोक लवकर पाडतात. काय होतं, लवकर पाडतात. आतमध्ये आवाज द्यावा जरा, थोडा मोकळा आवाज करा जरा. लय काम केल्यानंतर लवकर लोक पाडतात. काम ही विकास वगैरे होतच असतोय. मला सांगा, आतापर्यंत विकास झालाच आहे गाव? माणसाच्या अपेक्षाच वाढत जातात ना. इतका विकास झालाय तर विकास हा चालूच राहत असतो. शहाण्या माणसानं जे हरी फक्त नमून नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. लहान होऊन मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजे. काय झालं पाहिजे, लहान मुंगी होऊन. 4 मुंग्या आपल्या या देवळी मधल्या एकत्र बसल्या होत्या. 4 मुंग्या एक दुसरीला म्हणली, होय ग मला दिल्लीला जायचंय. कुठं दिल्लीला जायचंय. दुसरी मुंगी महाग पुढं सरून खाड दिशेने काना खाली टाकली. काय बोलती म्हणली, उचलली जीभ लावली टाळ्याला. तुला इथं मंडपाला या मंदिराला येडा घालायला 7-8 दिवस लागतील आणि तू दिल्लीला जायचंय म्हणती. देवळीतली मुंगी बरं का, कुठली ही लक्षात ठेवा. देवळी मधली, देवळी म्हणजे देवळी घरामधली देवळी असते ती ना, आपल्या देवळी गावामधली मुंगी. आणि खरंच ना, ती मुंगी दिल्लीला निघाली. तिने काहीच नाही केलं, सोपं. देवळीमधून आपलं संतोष भाऊ चालले दिल्लीला, आपण ठरवू पाठवायचं का त्यांना. संतोष भाऊंला चालले दिल्लीला. दिल्लीला चालल्यावरती मुंगी फक्त त्या संतोष भाऊंच्या शर्टावरती जाऊन बसली. नो लगेज, नो तिकीट, नो बुकिंग, काहीच नाही काढलं तिने. डायरेक्ट दिल्ली गाठली. दिल्लीत गेल्यानंतर इथल्या ज्या देवळीतल्या मुंग्या आहेत त्यांना व्हिडिओ कॉल केला. काय केलं, व्हिडिओ कॉल केला. म्हणले, बघ लय बोलत होतात ना तुम्ही टमाटमा, नाही जाणार दिल्लीला, नाही जाणार दिल्लीला. आले का नाही म्हणले दिल्लीला, बघ ऋषी महाराज पोहोचले का नाही म्हणले दिल्लीत, बघ दिल्लीत आले म्हणले. होय ग, या मुंग्यांनी विचारलं बरं का देवळीतल्या, लक्ष देऊन ऐका. या देवळीतल्या 2-3 मुंग्यांनी विचारलं, होय ग तू नेमकी दिल्लीला कशी पोहोचली. आता त्या मुंगीने दिलेलं उत्तर गोड आहे, लक्षात घ्या. जर समजलंच तर टाळी वाजवायची बरं का. त्या मुंगीने उत्तर दिलं, मी दुसरं तिसरं काहीच नाही केलं, मी लहान झाले आणि हात मोठ्याचा धरला. समजलं का तुम्हाला? मी लहान झाले आणि हात मोठ्याचा धरला, मी दिल्ली गाठली. त्याच पद्धतीने आपल्याला परमार्थात जर का मोक्षरूपी दिल्ली गाठायची असेल तर ज्ञानोबा रूपी, तुकोबाराय रूपी, यांच्या रूपी लहान व्हायचं आणि यांचा हात धरायचा आहे. मोक्षरूपी दिल्ली गाठल्याशिवाय आपण पण राहणार नाही. लहान व्हायचे. लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा. लहानपण दे का देवा मुंगी साखरेचा रवा. लहान होऊन मुंगी होऊन साखर खाता आली पाहिजेत. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. पाणी आलं बघा, नदीला पाणी आलं, जोरदार पाणी आलं. जी मोठी झाडं होती, जी वाकतच नव्हती, कडाडकड जागेवरती मोडून पडली. मोठी झाडं जी वाकलीच नाहीत. आणि लव्हाळे जे आहेत का नाही, पाणी आलेलं दिसलं की लव्हाळ्यांनी अंग टाकलं. पाणी निघून गेलं की वर कोण कोण राहिलंय रे, लव्हाळ्यांनी. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. म्हणजे लहान होऊन नम्र होऊन आपण नम्र झालं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्र होता आलं पाहिजे. मी सांगत होतो तुम्हाला, ऐका, चर्चा होत असते, निंदा होत असते. चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक हे कायमचेच असतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळे आपल्याला विरोध झाला होऊ द्या, आपण कुठेतरी रेंजमध्ये आलोय. आता कुठेतरी आपण मोठं झालोय. माणसांचं कसं आहे तुम्हाला खरं सांगू का, आपल्या शेजारी
दलिंदर खिचपत असा जर का पडलेला असेल, भिकाऱ्यासारखा जर का राहत असेल शेजारी, एकदम भारी चाललंय म्हणतात, पडू दे त्याला तसाच खिचपत पडू दे असे म्हणतात लोक. बरोबर आहे. आपल्यामधून जर का एखादा माणूस थोडा मोठा झाला, जळजळ 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 चालू होती. ह्यो नेमका माझ्यासारखा इतका गद्दार माणूस याच्या भिंतीला भिंत लावून जर का या ठिकाणी राहत असेल, आणि ह्यो मोठाच कस काय होऊ शकतो. इतकी आपली नीच आणि खालच्या थराची मानसिकता झालेली, म्हणजे जळजळ वाढलेली खूप. मी सांगतोय तुम्हाला. त्याच पद्धतीने ऐका, ही जळजळ वाढणारे लोक, आपला विषय चालला होता जनाबाईंचा. चर्चा करणारा वर्ग एक ठराविक ठरलेला असतोय. देवाला आनंद भेटतो भक्ताच्या वादामध्ये सुद्धा हा विषय चाललेला आहे. जशा पद्धतीने पेंद्या भांडत होता का नाही, तशा पद्धतीने ऐका, इकडे चर्चा चालली. काय म्हणले देवा, खऱ्याला न्याय आहे का नाही. जनाबाईने आजपर्यंत म्हणले गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलल्या, गौऱ्या आजपर्यंत विठ्ठल विठ्ठल बोलल्या. आणि आज ही जनाबाईचा चोरीचा आळा आलाय. आपल्या गावातला एखादा माणूस पंढरपूरला गेला, माळ घातली, महागारी आला, ही नमुने काही चर्चा करणारी गप बसतात काय. घातली का माळ, गळ्यात माळ आणि पोटात एक सुद्धा नाही सोडला, ढाबा ना आता झाला काय बाबा. बोलणारा वर्ग एक ठरलेलाच असतोय. ते म्हणतो नको रे ही माळ, आधी मी पेत होतो, मला कोण बोलल्यावरती मी हानीत होतो, आता पेता येईना आणि बोलता येईना. अशी अवस्था ते होत असते. ते विहिरीत जातं पोहायला, उलट्या बुड्या घेतं, माळ काढून टाकतं आणि घरी आल्यावर म्हणतो माझी माळ पाण्यात गेली ना, तर उलट्या बुड्या कोणी घ्यायला लावले होते तुला. हे समाज आहे महाराज, समाजाचं ऐकायचं नसतंय. तेजोनिया जन भक्ती करा, भक्ती जर का करायची असेल, हे समाजाचं लय मनावरती घ्यायचं नसतंय. आणि सगळ्याच 100 लोक भेटल्यावर मला सांगा, 100 लोकांचे 100 विचार आहेत. माणसाने जीवन जगत असताना असं जीवन जगायचं. लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या सगळ्याच गोष्टी ऐकायच्या नसतात. निर्णय आपला असला पाहिजे, मान्य लोकांनी केला पाहिजे. विठ्ठल त्या पद्धतीने जनाबाईंची चर्चा चालू होती. जनाबाईंची चर्चा चालू आहे. काय म्हणले देवा, आतापर्यंत जनाबाईवरती चोरीचा आळा आला, काय करायचं म्हणले. त्या म्हणले फाशीवरती द्यायची शिक्षा. जनाबाईंनी बी रागात अभंगच लिहिला बरं का. राग आला जनाबाईंना, आणि जनाबाई महाराज म्हणतात, धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. नाजूक
धुंद झाला रे तुझा दरबार. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. पुढचं तुम्हाला पाठ आहे माहिती. भांडणं केलेत देवासोबत. मी तुम्हाला हे सांगते काय केलंय. जसा पेंद्या भांडत होता का नाही, तशा पद्धतीने जनाबाई महाराज पण भांडतायत. परंतु करिता स्वामी सवे वाद, अधिक अधिक आनंद. देवासोबत भांडणं केली तरी देवाला आनंद भेटतो भक्तांनी भांडणं केल्याच्या नंतर. तशा पद्धतीनं ऐका, माझ्या पेंद्या भांडतोय. भांडत असताना देवाने सांगितलंय पाठीमागचं सोड रे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. पण तुम्हाला पुरे म्हणाल तिथपर्यंत देईल मी. त्यासाठी नियम आणि आट्या अभंगाचं तिसरं चरण. हॅलो हॅलो कोणी कोणाशी न बोला. नियम आणि अटी सांगितले. परमार्थामध्ये काय सांगितलंय. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न. काय देवा पहिल्या चरणामध्ये सांगतात याल तरी या रे लागे, सगळ्यांनी या, अवघे या, फास्ट या, लवकर या. आणि तिसऱ्या चरणात काय सांगतात येतं, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. याचा अर्थ नेमका काय ऐका. जशा पद्धतीने माणसाची गडबड ही कुठपर्यंत असते, ध्येय गाठोस तोपर्यंत. लक्षात घ्या, एखाद्या जर का इथून पेनला जायचं असेल तर माणूस धावपळ कुठपर्यंत करतंय, एसटी स्टँड पर्यंत, एसटी भेटेस तोपर्यंत. बरोबर आहे. काय एसटी भेटल्याच्या नंतर पण माणूस धावपळ करतंय का. एक जण असाच एसटीत गेला. एसटीत गेल्याच्या नंतर जा पुढं ये मागं, जा पुढं ये मागं. कंडक्टर म्हणला काय चाललंय नेमकं. ते म्हणला मला लवकर जायचे. पोचन का लवकर. नाही ना पोचणार महाराज. तशा पद्धतीने हळूहळू चाला. याचा अर्थ काय. आज पण आपण या ठिकाणी कीर्तनाला आलोय. घरून निघताना चला लवकर पुढं बसायचंय, आपल्याला ऐकायचंय. ही धावपळ कुठपर्यंत आहे. कीर्तनाला येईस तोपर्यंत. का इथं आले आपण उड्या आणायच्यात का. नाही. तशाच त्याचा अर्थ परमार्थात येईस तोपर्यंत धावपळ करायची. याला तरी यारी लागे, अवघे माझ्या मागे मागे. परमार्थात येईस तोपर्यंत धावपळ करायची. परमार्थात आला, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. कोणी कोणाशी न बोला याचा अर्थ आहे ऐका. एक तर बोलायचंच नाही, बोललंच तर फक्त देवाचं बोलायचं. बोलण्याची नाही आता देवाविन काही. एक तर बोलायचंच नाही हो. नाही तर काय काय माणसं काय बोलून जाते त्यांची त्यांना सुद्धा कळत नाही. माणसाने बोलत असताना 100 वेळा विचार करावा, नंतर बोलावा. काही माणसं आधी बोलून जातात नंतर विचारात पडतात. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललेलं कधीही चांगलं असतं. त्यामुळं माणसाने बोल. नाही तर काय काय गपकन बोलता तो. असंच परवा दिवशी कार्यक्रमाला गेलो महाराज, सचिन महाराजांना आम्हीच होतो. बसलो जेवायला. जेवाय बसल्यावरती कार्यकर्त्यांनी जेवण वाढायला ते खुर्चीवरती बसले होते ना, आम्ही बसलो होतो. त्यांच्या सुनबाईला ते आजोबा म्हणायचे, वाढ सुनबाई महाराजाला वाकर, वाढ चपाती, वाढ भाजी. सुनबाई म्हणले महाराजाला जीव दे की हो, नुसतं वाढ. नाही नाही वाढ तू. ह्यांना काय बाहेर असलं भेटतं का. म्हणजे आम्ही बाहेर काय असं गवत खातोय, वाढ खातोय का ऊस खातोय नेमकं. असं काही बोलतात. गपकन बोलून जाते तो, काही बोलतात. त्यामुळं हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, देवाचंच बोलायचं फक्त. 3 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडलेला आहे. उर्वरित वेळेमध्ये आपल्याला कृष्ण जन्म आणि थोडेसे लीला पाहिजे आहेत. त्यामुळं आता सर्वांनी संयोजक मंडळींना विनंती, हार घालण्यासाठी समोर यायचं आहे. एकदा भजन करायचं सगळ्यांनी. ऋषीदादांना विनंती, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती कॅमेरा फिरवा आणि महाराष्ट्रावर दाखवा. कळू द्या, या महाराष्ट्राला कळू द्या, या देवळी गावामध्ये सादर होत असणारा, संपन्न होत असणारा भव्य दिव्य दत्तात्रय रायांच्या या जयंतीनिमित्त भव्य दिव्य सोहळा. आणि या निमित्तानं आज झालेले हे काल्याचे कीर्तन आणि या काल्याच्या कीर्तनामध्ये वाजवलेल्या भाविकांनी वाजवलेल्या टाळ्या एकदा दिसू दे ह्या लोकांना. सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या. हा, सगळ्यांनी हात वरती करा एकदा. थाप थाप.
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला तुका म्हणे सांडा गाठे बस 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 एक जणांनी फक्त हा बुका लावा विनाकारांना हार घाला तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी 3 चरणांचा भावार्थ तुमच्या समोर सज्जन हो मांडलेला आहे खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी गोपाळ काला या ठिकाणी संपन्न करायचा आहे काला म्हणजे नेमकं काय प्रसादाचं कीर्तन म्हणजे प्रसाद महाराजांचं म्हणा प्रसादाचं कीर्तन म्हटलं जाते काल्याचं कीर्तन शेवटचं कीर्तन असते म्हणजे फुल स्टॉप पूर्णविराम ज्याला म्हटलं जाते आज खऱ्या अर्थानं आपल्याला 48 वर्ष पूर्ण होत आहेत बरोबर आहे आज प्रसादाचं कीर्तन 48व्या वर्षी का होईना तुम्ही प्रसाद महाराज असू द्या बडबड करू नका बाकीची मंडळी 12च्या पुढे थोडंसं गेलं तर चालेल का 12लाच फुलं टाकायचे ते 12ला काय अडचण नाही ना मी काय पुढं सांगितलं तरी पण पैसे जास्त वाढवणार जेवढे ठरले तेवढे नेणार बास करा हो बडबड करू नका एका टायमिंगला एकच कीर्तन चालू द्या ना विठ्ठल जशा पद्धतीने रामाचं चरित्र आपण पाहिलेले राम भगवान रामांचा जन्म दिवसा 12ला कृष्णाचा जन्म विरोधाभास आहे रात्रीच्या 12ला आहे रात्रीच्या 12ला जन्म होतोय धो पाऊस पडतोय माय बाप गोपाल कृष्ण भगवान की आणि
भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालाय. जन्म झाल्याच्या नंतर बंदीखान्यामध्ये जन्म झालाय कृष्णाचा. तिथून उचललं श्रीकृष्णाला. कुठं नेलं? नंदाच्या घराला नेले. नंदाच्या घराला नेलेलं असताना मायबाप तिथून माया उचलली. माया परत बंदीखान्यामधून आणून टाकली. आणली बंदीखान्यामध्ये मायबाप. त्यावेळेस लहानाचे मोठे भगवान श्रीकृष्ण होत आहेत आणि खोड्या करू लागले ते. आता जशा पद्धतीने आपल्याला वेळ कमी असल्यामुळं काल्याचं कीर्तन हे असं असतंय रबर सारखं. कसं असतंय? आपल्याला लांबवता पण किती येतं आणि आकडायचं म्हणलं तरी जागेवर आकडता येतं. तशा पद्धतीने भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये खोड्या करायला लागल्या. किंवा ज्यावेळेस आले ते त्यावेळेस गवळणीमध्ये चर्चा झाली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. चर्चा चालू झाली. गवळण सांगते, एक गवळण दुसऱ्याला सांगते पुत्र कोणाला झालाय? यशोदेला झाला म्हणले. बरं यशोदेला झालाय म्हणून चर्चा चालू झाली. आणि चर्चा चालू झालेली असताना लहानाचे मोठे होत आहेत भगवान श्रीकृष्ण. आणि कसं होतं बाळ कसे ऐका. बाळचं गुणगुणाचं तान बाळ दिसतंय बोधिरवान. बाळचं गुणगुणाचं तान बाळ दिसतंय बोधिरवान. बाळचं गुणगुणाचं तान गे बाळ दिसतंय बोधिरवान. बाळचं गुणगुणाचं तान गे बाळ दिसतंय बोधिरवान. काय सांगता राणी गे गोकुळच्या नारी. काय सांगता राणी गे गोकुळच्या नारी. काय सांगते का राणी गे गोकुळच्या नारी. काय सांगते का राणी गे गोकुळच्या नारी. आणि त्या गवळणी एकमेकींना सांगायला लागल्यात काय तुझा कृष्ण छोट्यापणीच खोड्या करायला लागला. लहान असतानाच पहिल्यापासून खोड्या करायला. खोड्या करणं म्हणजेच काय? गवळणींना दर्शन द्यायला लागला मायबाप. आणि दर्शन देत असताना थोड्या थोड्या छोट्या छोट्या खोड्या करायला लागल्या. आणि हळूहळू बाळ मोठं होते. बघा तुम्ही सरासरी बाळ कोणत्या गुडघ्यावरती रांगत असते? कोणत्या? उजव्या का डाव्या? का पोरच नाही झाली इकडं? हा डाव्या. मग इथं आमचा प्रश्न आहे का? तळवे तळ हात तळात दे गीत. तळवे तळ हात तळात दे गीत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. तळवे तळ हात तळात दे गीत. तळवे तळ हात तळात दे गीत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत. डाव्या गुडघ्यानं डाव्या गुडघाने माझे भगवान श्रीकृष्ण रांगू लागले. रांगत रंगणी चोरीत लोणी. एक एक खोड्या भगवान श्रीकृष्णाने चालू केले तिथं. आणि यशोदी पशुकाराने घेऊन गवळणी यायला लागल्या. आणि गवळणी सांगत असताना त्या गवळणीने यशोदा मैया सांगते नाही ग तुम्हीच याची गोटी लपवतात. तुम्ही त्याचा भोवरा लपवतात. तुम्ही 12 घरच्या 12 आहेत. कोण म्हणली? यशोदा म्हणायची. मी नव्हतो म्हणत. तुम्ही 12 घरच्या 12 आहेत. तुम्ही लपून याची गोटी घेव. तुम्ही लपून याची गोटी आळ घेता या जगदेची. ही एवढीच रीत गोटी घे गोकुळच्या नारी. ही एवढीच रीत गोटी घे गोकुळच्या नारी. गोकुळच्या नारी. तुम्ही गोकुळच्या नारी. आणि एक एक गाराने घेऊन सांगायला आले. तिथं सांगत असताना एक गवळण अशीच म्हणली कृष्ण तुझ्यात धमक असेल तर माझ्या घरी येऊन दाखव. माझ्या अहंकार झाला गवळणीला. माझ्या घरी येऊन दाखव. माझ्या घरी चोरी करून दाखव.
भगवान श्रीकृष्ण म्हणले पेंद्या त्यावेळेस मोबाईल होता का? मोबाईल नव्हता. आणि गोपाळ ही आत्ताचे बी गोपाळ तेवढे होत. सोशल मीडिया, इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप सारखे चालणे बंदच नाही. त्यावेळेस मग म्हणले चला ह्यांचा घर नंबर लिहून घ्या. घर नंबर लिहून घेतला आणि संध्याकाळचेच गेले चोरी करायला. चोरी करत असताना माईबाप पकडलं ना माझ्या कृष्णाला, लल्लाला पकडलं. आणि पकडल्यावरती ती गवळण कृष्णाला घेऊन यशोदेकडे येते. झालं संपत आले. यशोदेकडे घे आणि दत्त कृष्ण भगवान परमात्म्याला हाताला धरून ज्यावेळी सांग हे असं होतं नेमकं काहीतरी सांगितलं ना लिंक तुटती मग थोडं. हा विठाल ऐका हाताला धरलं. हाताला धरल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाला घेऊन लल्लाला घेऊन यशोदेकडे येतात. येत असताना त्या भगवान श्रीकृष्णाने छोट्याशा बाळाने म्हणावं का ग तुला काही थोडी तरी बाळाची दया येते का नाही का? एक हात माझा हा उजवा हात सोडून डावा धर ना. राजस सकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा एकदम राजस सुकुमार असणारा गोंडच चेहरा आहे. आणि लल्लाच्या चेहऱ्याकडे बघून आईला त्या गवळणीला पण वाटलं कुठेतरी दया करावं. उजव्या हाताला सोडावं आणि डाव्या हाताला धरावं. उजवा हात सोडला आणि डावा हात धरायचा तेवढ्यात कृष्णाने तिथं तिच्या नवऱ्याचाच हात दिला त्या गवळणीच्या. कोणाच्या? तुम्ही म्हणताल कस काय नवऱ्याचा हात दिला? त्यासाठीच कार्यकर्ते लागतात. धराधरी वडावडी आपटापटी उचला उचली ही कार्यकर्त्यांनी लगेच गोपाळांनी त्या नवऱ्याला धरून आणलं आणि हात हातामध्ये दिला. हात हातामध्ये दिल्यावरती भगवान श्रीकृष्ण घरी निघून गेले आणि आवाज दिला ए यशोदे काय सांगत होते तू आजपर्यंत? माझ्या कृष्णा खोड्या करत नाही, तुझा कृष्ण खोड्या करत नाही. बघा आता धरून आणला का नाही? शो हात झटकायचा जाऊस पर्यंत अगं सोडकी 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 नाही म्हणली. थांब आता तुला तुझ्या आईकडेच नेते. गवळण म्हणायची नवऱ्याला नेते. नेत असताना माय बाप ज्यावेळेस यशोदाची एंट्री झाली एंट्री होत असताना भगवान श्रीकृष्ण यशोदेच्या कड्यावरती कुठे कडेवरती यशोदेच्या पाहिल्यावरती म्हणले. तिने मागचा गडी पुढे वळला. नवऱ्याला दांडगिरी पुढे वळला. विचारलं मालक तुम्ही कवा? तो म्हणला हात बदलला तवा. म्हणजे अशा अनेक खोड्या केल्या आहेत. आणि अशा खोड्या करत असताना मायबाप आज कुठेतरी आज काल आणि ह्या खोड्या करत असताना यशोदेला कृष्ण आवरत नव्हते. मग कुठेतरी गोपाळांना घेऊन गोधने चारण्यासाठी पाठवत होते. गोधने चारत असताना गोपाळ गोधने चारतायत, खेळ खेळत असताना भुका लागल्या. जशा पद्धतीने आता वेळ झाल्याच्या नंतर सगळ्यांना तुम्हाला कशा भुका लागल्या तर तशा पद्धतीने गोपाळांना पण भुका लागल्या आणि कृष्णाला पण आपला खेळ उरकून लवकरात लवकर पारनेरच्या पुढे दुसरा खेळ करायला संध्याकाळी जायचे. त्यामुळे कृष्णाने इथले पण म्हणले गोपाळ म्हणले कृष्णा तू जर का असा खेळ 12च्या पुढे वाढवीत असशील तर परत जर का आमच्या भागामध्ये तुझं कीर्तन असलं तर आम्ही तुझ्या खेळाला येऊ का? नाही येणार. मग तशा पद्धतीने मग कृष्णाने पण ऐकलं. कृष्णाला पण भाऊला समजल्या. त्यामुळे आटोपता खेळ घेतलाय. आणि माईबाप मग सगळ्या गोपाळांनी एकत्र बसून ज्या पद्धतीने आज आपण गोपाळकाला करतोय तशा पद्धतीने गोपाळकाला पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांनी गोपाळांना घेऊन गोपाळकाला केला. गोपाल कृष्ण भगवान की त्याच पद्धतीने आज खऱ्या अर्थानं ज्यांचं आगमन ज्यांचं येणं म्हणजे भगवान दत्तात्रेयांचं येणं आहे. कशा पद्धतीने येणं झाले? आपण काल कीर्तन होतं ना दत्त जयंतीचं होतं का? नाही. तुम्ही बोला ना तर माझा आवाज कळा ना. काल नव्हतं का? बरं भगवान दत्तात्रेयांचा जन्म कशासाठी झालाय आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. अनुसया माता ही एक पतिव्रता होती. पत्नी होणं वेगळं आणि पतिव्रता होणं वेगळं. काय? पत्नी होणं वेगळं आणि पतिव्रता होणं वेगळं. पतिव्रता म्हणजे काय? पतिव्रता जिने भ्राताराच्या वर्तमाने नवऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे जी राहते तिला काय म्हणायचं? बोला ना काय म्हणायचं? पतिव्रता म्हणायचं. बरोबर आहे. पतिव्रता होत्या माझ्या अनुसया माता. पत्नी होणं वेगळं आणि पतिव्रता होणं वेगळे. त्याच्या पतिव्रता होत्या आणि ह्या तिघांच्या मंडळींना कोणाच्या भगवा ब्रह्मदेव विष्णू आणि महेश तिघांच्या मंडळ्या अहंकारामध्ये गेल्या होत्या. काय झाला होता? अहंकार झाला होता. अहंकार झाला म्हणल्यावरती म्हणले आमच्या इतकी पतिव्रता कोणच नाही. तिघींच्या लक्ष्मी माता पार्वती माताला अहंकार झाला. अहंकार झाल्यावरती म्हणले आमची इतका पतिव्रताच कोण नाही या जगात. पण तिथं लगेच नारायण मुनी पोहोचले. नारायण मुनी तिथे गेल्यावरती मायबाप म्हणले काय म्हणताय? अनुसया माता एक अशी या पृथ्वी तलावावरती आहे ती तुमच्यापेक्षा सुद्धा पतिव्रता आहे. आमच्यापेक्षा
मग तिघांनाही सांगितले पातिव्रत्य भंग करायला. कोणाला? म्हणजेच मी तुम्हाला सांगतो, भगवान विष्णू असो कुणी असो, बायकोची काम ऐकावं ऐकावी लागतात ना, बरोबर आहे. मग भगवान भगवान ब्रह्मदेव असतील, विष्णू असतील, महेश असतील, तिघांनी बी ऐकले आणि अनुसया मातेकडे पातिव्रत्य भंग करण्यासाठी आले ते. आणि पातिव्रत्य भंग करत असतानाच माईबाप मागणी केली. काय केली मागणी? न अग्न अवस्थेत. न अग्न ह्या शब्दाचा दोन अर्थ होतात बरं का सचिन महाराज. न अग्न म्हणजे अग्नी नसलेला अन्न, आणि नग्न म्हणजे आता ते पण तुम्हाला समजलं. अशा पद्धतीने सांगितलं आणि सांगितल्यावरती भगवान मागणी करतायत आणि अनुसया मातेने पातिव्रता तर भंग होऊन द्यायचा नाही आणि कुठंतरी इच्छा पण पूर्ण करायची. इच्छा पूर्ण करत असताना मायबाप काय केलंय? लहान लहान बालक केले हो, लहान लहान बालक केले आणि त्यांची जी इच्छा होती ती इच्छा पूर्ण केली नग्न अवस्थेमध्ये. इच्छा पूर्ण केली आणि इच्छा पूर्ण केलेली असताना कशाच काय महिना झालं, 2 महिने झालं, भगवान विष्णू, महेश, महादेव पाठीमाघारी जाईन असो, माघारी जाईनात म्हणल्यावरती तिघींनी पण विचार केला आपले नेमके पती कुठे गेले ते, माघारी कसं काय येणं ते. पाहायला आले तर अनुसया मातेपाशी बालक होऊन झाले होते. काय झाले होते? बालक झाले होते, बाळ झाले होते. आणि त्यावेळेस अनुसया माता म्हणते तू उचला आपापला कोणचा आहे ते, काय कळणार आहे? तीनही बाळ सारखी दिसतात आहेत, नाही समजलं. ज्यावेळेस त्यांनी शरण आल्या तिघी पण माफी मागितली, त्यावेळेस क्षमा केली, दया केली. दया करत असताना मायबाप त्यावेळेस तिघींनीही आपापले पती नेले, परंतु तिघांकडे ही मागणी केली अनुसया मातेने. काय मागणी केली? आता तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करावं लागेल. कोणती इच्छा आहे? माझ्या पोटीच तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. म्हणून मायबाप ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान दत्तात्रय राय म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश तिघ 3 शिर आहेत, परंतु एकच अंग आहे. काय? शरीर एकच आहे. अनुसया मातेची मागणी पूर्ण करण्यासाठी. म्हणून महाराज सांगतात, धरी अवतार विश्वतारावया अत्रीची अनुसया गरोधर. म्हणून इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान दत्तात्रयांचा जन्म होतोय. एकदा भजन करायचंय सर्वांनी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पुष्पवृष्टी सर्वांनी करायची. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. अशा पद्धतीने भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला, कालाही झाला. माईबाप आता जाता जाता माझी विनंती सर्वांना, भजन करा विठ्ठल. जाता जाता माझी सर्वांना विनंती, आतापर्यंत कीर्तन बसा, शांत बसा. अवघ्या 2 मिनिटांमध्ये कीर्तन संपत आहे, शांतता राखा जरा. नाही अभंग कळला तरी चालेल, नाही समजलं आतापर्यंत कीर्तन तरी चालेल, परंतु जाता जाता माझी विनंती, खऱ्या अर्थाने या कीर्तनाची गरज तरुण मुलांना आहे. कोणाला आहे? तरुण मुलांना, तरुण मुलींना खऱ्या अर्थाने कीर्तनाची गरज आहे. माझी हात जोडून विनंती आहे सर्वांना, जेवढे तरुण कीर्तन ऐकतात आहेत ना, एक विनंती, दादा हो, आपल्याला या आयुष्यामध्ये काही करता आलं नाही तरी चालेल, नाही मोठं कीर्तनकार होता आलं, नाही गायक वादक होता आलं तरी चालेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातून असं कृत्य कधीच होऊ देऊ नका की ज्या कृत्यामुळं देवासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली जाईल आणि आई लक्ष्मी सारख्या आईला माणसामध्ये वावरता येणार नाही. असं कृत्य कधीच आपल्या हातून करू नका, घडू देऊ नका. म्हणजेच इथून पुढचं आयुष्य कमीत कमी तरुण मुलांना विनंती, व्यसन करण्याचं टाळा, कमीत कमी गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. आज आपण बारकी बारकी मुलं पाहतोय 8वी 9वीची क्वार्टर आणतात महाराज, दारू पेत, व्यसनाच्या आहारी जाऊन कुठंतरी यज्ञ बाळासारखं आपल्याला प्रकरण पाहावं लागतं, कोपर्डी सारखं झालेलं प्रकरण आपल्याला पाहावं लागतं. काय यांची मानसिकता बिघडते? त्याचं कारण काय? सुसंस्कार त्या मुलांवरती होत नाही, त्यामुळे त्यांचे अक्कल घाण ठेवल्यासारखं वागत असतात. मला सांगा, आम्ही कीर्तनात सांगावं आणि तुम्ही ऐकावं इतकं बुद्धीत का आपण? बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतात आपल्याला आणि चांगलं वागायचंच कळत नाही का?
का आपण वागत नाही? महाराज सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण आपल्या आयुष्यामध्ये, उभ्या आयुष्यामध्ये कीर्तन आता 80-90च्या पुढच्या व्यक्तींना, उपदेश हा 80च्या नंतरच्या व्यक्तींना नसतोय. त्यांनी काय दिवे लावायचे ते लावलेले, म्हणजे काय करायचं आयुष्यामध्ये ते केलेलं असतंय. त्याच पद्धतीने लहान मुलांना, 10 वर्षाच्या आतमधल्या मुलांना उपदेश असतो का? नसतोय. उपदेश हा तरुण मुलांना असतोय. बदल हा तरुण मुलांमध्ये घडला पाहिजे. नाही तर काय काय महाराज आपण पाहतोय, आत्ता सांगितलं व्यसन करू नका, ऐकतात मंडपाच्या बाहेर गेले की तंबाखू हातात गप्पा सुरू. लय लांबून लांबून महाराज येतात बो. संतोष भाऊनी, आमच्या रमाकांत भाऊनी चांगले निवडून निवडून आणले होते, आणि आज काल्याच्या दिवशी तर चांगला निवडून आणला होता, चांगलं झपक्युलर आपल्याला. त्यांच्या गप्पा चालू. आत्ताच महाराजांनी सांगितलं ना तंबाखू खाऊ नको. हा, सांगतच असते ते, बोलतच असते ते, तर त्यांचा धंदा आहे. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्य. इथून पुढचं तरी आयुष्य कमीत कमी सत्कारने लागावं. आणि नाही दुसरे काय करता आलं, नाही पवित्र माळ घालता आली तरी चालेल, काय अडचण नाही. परंतु जे घरामध्ये दैवत आहे आपलं आई वडील, त्या आई वडिलांची सेवा घडली पाहिजे, ही तरुण मुलांना विनंती. कारण आज महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, परंतु या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कितीतरी वृद्धाश्रम वाढलेले पाहायला भेटतात. वृद्धाश्रमांची संख्या वाढते, शोकांतिका ही महाराष्ट्राची. त्यामुळे माझी विनंती, माये बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडीलच आपले खरे दैवत आहेत. या आई वडिलांची सेवा घडली पाहिजेत. म्हणून महाराज म्हणतात, सबसे बडी है माँ, सबसे बडी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ दुआ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. किती आई वडील आपल्या मुलांसाठी कष्ट करतात, हाडाची काढे करतात, रक्ताचं पाणी करतात, दूध नव्हे तर अमृत मुलांना पाजतात. आणि कुठेतरी आपल्याला पाहायला भेटतं, या शेवटच्या ज्या वेळेस खऱ्या आधाराची गरज मुलांची असते ना, त्यावेळेस आधाराची काठी सोडून देतात मुलं, पाहायला भेटतं आपल्याला. आणि बापाची किंमत एक सांगू तुम्हाला, बापाची किंमत कळण्यासाठी अगोदर पहिल्यांदा त्याला एक तर बाप व्हावं लागतं, नसेल तर त्याचा बाप जावं लागतं, त्यावेळेस बापाची किंमत कळत असते. अरे हात नसलेल्या व्यक्तीला विचारा हाताची किंमत काय, पाय नसलेल्या व्यक्तीला पायाची किंमत विचारा, तो सांगेल. आणि ज्याला आई वडील नाहीत ना, त्याला आई वडिलांची किंमत विचारा. आहे तोपर्यंत आई वडिलांचा सांभाळ करा, आहेत तोपर्यंत. ढगाआड गेलेला सूर्य आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता येईल बरं का, परंतु माती आड गेलेले आई वडील आपल्याला परत कधीच पाहता येणार नाहीत. जोपर्यंत जिवंत आहेत ना, तोपर्यंत त्यांची सेवा करा. काय अपेक्षा असते आई वडिलांची आपल्या मुलाकडून? काय अपेक्षा असते? माझ्या मुलानं मला पाळणा करावा, झोपाळा करावा, अशी अपेक्षा आहे का आई वडिलांची? येता जाता फक्त आईला विचारा, आई तब्येत बरी का, बाबा तुम्ही गोळ्या खाल्ल्यात आहेत का? आज कित्येक मंडपामध्ये सुद्धा आज अशी व्यक्ती असतील, बाप ज्यावेळेस घरात येतो त्यावेळेस मुलगा बाहेर जातोय, मुलगा ज्यावेळेस घरात येतो त्यावेळेस बाप बाहेर जातोय. अशी मुलं कितीतरी असतील इथे. बापाला बोलत नाहीत, आईला बोलत नाहीत. काय ते आई वडिलांचं अंतकरण करत असं, तळमळत असं. आपण आपल्या आई वडिलांना सुख देऊ शकत नाही तर आपण जगाला काही सुख देणार आहे? त्यामुळं आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा, काहीच अपेक्षा नसते. विचारात जावा, विचारपूस करा आई वडिलांची. कीर्तन म्हणजे दुसरं तिसरं काय तवा? परिवर्तन, बदल, रिझल्ट पाहिजे. एका कीर्तनामध्ये कमीत कमी एक तरी माळकरी वाढावा ना. 48 वर्ष झाला आपण पण सप्ताह करतोय, कमी महाराज वाटा लावल्यात का? मिली ना काय काय जीवांची, बदलच नाही ना. कीर्तन कशासाठी? कीर्तन कशासाठी? बदल झाला पाहिजेत मायबाप. नाही तर आम्ही मेलो बोंबलू प्रवास करू हा, आपण पॅक झालो स्टेटस ठेवू एवढीच चाललंय ना फक्त. बदल हा स्वतःमध्ये झाला पाहिजे. आणि अगोदर आम्ही बदल केला पाहिजे, सांगणाऱ्याने, बोलणाऱ्याने. एक जण महाराज असंच कीर्तनामध्ये कीर्तन करत होते, सचिन महाराज. मातृदेव हो, पितृदेव हो, माये बाप केवळ कशी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, बाप करी जोडी लेकुराची ओढी. नुसते प्रमाणच द्यायचं. एक म्हातारा माणसात उठलं, खाड दिशेने कानाखाली टाकली, लांबून चप्पल टाकली. तरुण पोरं होती. तरुण पोरं म्हणले, धरा रे ह्या म्हाताऱ्याला. का महाराजाला झपकवलं बाबा? ते बाबा म्हणला, मी ह्या महाराजाचा बाप आहे म्हणला. किंवा माणसामध्ये तुम्हाला सांगतोय,
आई वडील सांभाळले पाहिजेत आणि हो घरी मलाच तुकडा खाया देत नाही. म्हणजे परिवर्तन हा आधी बघा ना, आमचं सांगितलं किती हसाय आलं. हे आमचं नाही सांगितलं, तुमचंच सांगितलंय, फक्त डबा माझ्या ओतून घेतलाय. बदल सांगणाऱ्यांमध्ये झाला पाहिजे, ऐकणाऱ्यांमध्ये पण झाला पाहिजे, परिवर्तन पाहिजे ते. म्हणून महाराज हे परिवर्तन होण्यासाठी धर्म म्हणलं पाहिजे. हा परिवर्तन आपल्या जीवनामध्ये घडला पाहिजे, जीवनामध्ये घडत असतो. फक्त सद्विचार. तरुण मुलांना विनंती, संगत चांगल्याची ठेवा, चांगल्याच्या संगतीमध्ये राहा, व्यसन फॅशन काहीच करू नका. आपण आपल्या जीवनामध्ये कुठंतरी आपल्या आई वडिलांचं नाव मोठं होईल असं काही ना काही करतो तो करून दाखवा. तासन तास त्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसतात. अमेरिकेचं काय चाललंय, युरोपचं काय चाललंय, लंडनचं काय चाललंय, बाहेरच्या देशातून दुसऱ्या जगाच्या सगळ्या गोष्टी बघायला टाईम आहे. अरे आपलं पण जगाने काही ना काही बघितलं पाहिजेत ना. असं करतो तो मुलांनी करा, असं मुलांनी करतो तो केलं पाहिजे की आपण काही ना काही या जगामध्ये घडलो पाहिजे. मनगटातली धमक जी आहे ना, ती धमक कुठंतरी आपल्या कर्तृत्वातून दिसली पाहिजेत. अरे बापाला पण असा अभिमान वाटला पाहिजेत, माझा मुलगा आहे. बाप ज्यावेळेस गावातून फिरत असतो ना, त्यावेळेस कमीत कमी मुलांनी एवढं तरी नाव कमवलं पाहिजे. 4 माणसामध्ये बाप गेला ना, वा वा की आमक्या आमक्याचं वडील आहेत बरं का. एवढी मुलांनी कमीत कमी क्रेडिट आयुष्यामध्ये कमवली पाहिजेत. बदल करा, बदल गरजेचा आहे. झालेली सेवा मायबाप हो आज याच ठिकाणी संपन्न करतो. एकदा सगळ्यांनी भजन करा. तुकाराम तुकाराम